कर्मचारी आक्रमक झालेले आहेत, त्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याच ठिकाणी भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे हे स्वतः पोहोचलेले आहेत आणि यावेळेला त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा आहेत। उद्धव ठाकरे यांचा 2 दिवसीय नागपूर दौरा जो आहे तो सुरू झालेला आहे। काल सुद्धा उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये होते। यशवंत स्टेडियमच्या इथे हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे आणि त्या ठिकाणी या आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। जुन्या पेन्शनची मागणी कर्मचाऱ्यांकडून खूप आधीपासून केली जाते, मात्र कुठल्याही प्रकारचा तोडगा निघत नाहीये असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे आता अधिवेशन सुरू असतानाच हे आंदोलन सुरू झालंय आणि आज त्यांचा हा मोर्चा जो आहे तो विधान भवनावर धडकणार आहे आणि त्याआधी यशवंत स्टेडियमच्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ते बसलेले आहेत आणि त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे हे त्यांच्या बैठकीसाठी या ठिकाणी गेल्याचं पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचारी हे चांगलेच आक्रमक झालेले आपण पाहतोय। या ठिकाणी संजय राऊत सुद्धा आहेत, त्याच्यानंतर आदित्य ठाकरे सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत। यावेळेला या कर्मचाऱ्यांना संबोधित करत असताना उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे आंदोलनस्थळी आता पोहोचलेले आहेत। पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांचा हा दौरा सुरू झालाय आणि याची सुरुवात नागपूरपासून झालेली आहे। काही दिवसांपूर्वीच त्यांनीच हे जाहीर केलेलं होतं की नागपूरपासून आपण आपल्या दौऱ्याला सुरुवात करत आहोत आणि आता ज्यावेळेला 2 दिवसीय नागपूर दौऱ्यावर उद्धव ठाकरे हे आहेत तर त्यावेळेला त्या आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी सुद्धा पोहोचलेले आहेत। समर्थन देण्यासाठी आपल्या सर्वांचे ज्यांनी त्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना अतिशय आम्हाला कुटुंब प्रमुख असल्याची भावना निर्माण केली आमच्यामध्ये, हे आमचे आदरणीय उद्धव साहेब इथे उपस्थित आहेत। कुठलाही वेळ वाया न घालवता सरळ उद्धव साहेबांनी या सर्व समूहाला आपलं समजून येणाऱ्या काळामध्ये जुनी पेन्शन लागू करण्यासाठी काय करावं। आवाज येतोय की आवाज येतोय मागे येतोय। सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावं, सर्वांनी शांत राहा, कुठल्याही पद्धतीनं आवाज करू नका। साहेब आता बोलतायत। हॅलो हॅलो त्या सगळ्यांना सर्वांना आवाज येत आहे। वर बसलेल्या सर्वांना उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हो। आता ओव्हर टू उद्धव साहेब सर प्लीज। जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी आपले सर्व नेते मला भेटलेले आहेत आणि काल सुद्धा माझी भेट झाली। त्यांनी मला प्रेमाने विनंती केली की उद्धवजी तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे आणि मी त्यांना एकच सांगितलं की मी नक्की येईन, पण मी आलो तर मी खोटं बोलणार नाही। तुम्हाला सर्वांना कल्पना आहे 2.5 वर्ष आपलं सरकार होतं आणि अनेक दिवस अनेक वर्ष त्याही वेळेला एक विषय नुसता चर्चेला यायचा, तो म्हणजे 5 दिवसाचा आठवडा। तो निर्णय आपल्या सरकारने घेतला, मुख्यमंत्री म्हणून मी घेतला। दुर्दैवाने त्याच्यानंतर कोरोना आला आणि कोरोनामध्ये काय काय घडलं आपल्याला काही वेगळं सांगण्याची गरज नाही।
मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा ही जुनी पेन्शन योजना लागू करता येते की नाही याच्या चर्चेला सुरुवात झाली होती आणि गद्दारांनी गद्दारी करून आपलं सरकार पाडलं. जर मी मुख्यमंत्री असतो तर आजचा हा तुम्हाला मोर्चा काढावा लागला नसता. कारण शेवटी सरकार म्हणून आमचे चेहरे असतात. सरकार घोषणा जाहीर करते पण कागदावरच्या घोषणा जमिनीवरती आणण्याचं काम तुम्ही करत असता. आणि एवढ्या या महत्वाच्या घटकाला जर स्वतःच्या न्याय मागणीसाठी आक्रोश करावा लागत असेल आणि गद्दारी करून स्थापन झालेलं सरकार त्याच्याकडे तानाडोळा करत असेल तर मग नुसतं पेन्शन नाही त्यांना टेन्शन देण्याची गरज आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी हालत झालेली आहे कोणताच वर्ग या सरकारवरती खुश नाही. मुळामध्ये या सरकार हे आलं कसं, हे अवैध पद्धतीने आणलेलं सरकार आहे. मी माझ्या हॉटेलपासून इथपर्यंत येताना गर्दीच गर्दी आहे. त्याच्यात तुमची गर्दी तर भरपूर आहे. पण जिथे जिथे माझी गाडी थांबत होती सगळेजण मला एकच सांगत होते की साहेब ह्यांना गद्दारांना घरी बसवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि दुसरी घोषणा करत होते ती तुम्हाला कल्पना आहे 50 खोके. मग असं खोकेबाज सरकार तुम्हाला न्याय देईल असं वाटतंय काय? आज तर माझ्याकडे मी मुख्यमंत्री नाहीये. मी मुख्यमंत्री नाहीये. माझा पक्ष चोरलेला आहे. निवडणूक चिन्ह चोरलेलं आहे. मी मुख्यमंत्री असते तो मी निर्णय घेऊ शकलो असतो. पण आज मी काही नसताना तुम्हाला ताकद आणि विश्वास द्यायला आलेलो आहे. ठीक आहे, सरकार येतं सरकार जातं पण हा जो विश्वास तुमचा माझ्यावरती आहे, महाराष्ट्राच्या जनतेवरती आहे, मी तुम्हाला शब्द देतो तुमच्या लढ्यामध्ये शिवसेना प्रत्येक पावलावरती सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमच्या हक्काचं मागतात. निवृत्तीनंतर एक आयुष्याची शाश्वती मागता आहात. गॅरंटी कोण देणार, कशी देणार? आजपर्यंत हे सरकार ज्या काही घोषणा करत आलेलं आहे, एक तर यांचे सगळे जे मित्र होते हजारो कोटी रुपयांचा चुना लावून पळून गेले तेव्हा पैशाचा चुराडा नाही झाला. मग माझे हे सगळे कष्टकरी ज्यांच्या आधारावरती सरकार चालतोय, पुन्हा पुन्हा चालतोय, त्यांच्यासाठी जर सरकारने काही योजना केली तर त्याच्यामध्ये घाटा कसा येणार? आणि हा लढा तुम्ही जो सुरू केलेला आहे आता जिंकल्याशिवाय थांबायचं नाही. पण एक लक्षात घ्या, ही तुमची ताकद देशभर दिसते, इथे तर दिसतेच आहे. ही ताकद सत्ताधाऱ्यांचे डोळे फाडणारी आहे, विस्फारून टाकणारी आहे. निवडणूक जवळ येते. हे सरकार तुमच्या कोपऱ्याला गुळ लावू शकेल, तुम्हाला काही भूलभुलैयामध्ये फसवू शकेल. जसं 14 साली सांगितलं होतं अच्छे दिन आएंगे, आले. 15 लाख रुपये खात्यामध्ये जमा झाले. उज्ज्वला योजना किती जणांना मिळाली? तुमच्याकडे रेकॉर्ड आहे, कारण तुम्ही त्या योजना राबवत असता. या सगळ्या फसव्या घोषणा, याचं मायाजाल, याचं मोहजाल हे तुम्हाला सर्वसामान्य जनतेपेक्षा अधिक जास्त माहिती आहे. ज्याप्रमाणे आता निवडणुका 4 राज्यांच्या झाल्या, मला काल यांनी दाखवलं बॅलेटवरती जे मतदान झालं खास करून सरकारी कर्मचाऱ्यांचं, ते सगळ्याच्या सगळं सत्ताधाऱ्यांच्या विरोधात होतं. आणि निवडणूक आल्यानंतर रेवडी उडवतात. रेवड्या, आम्ही तुम्हाला गॅस सिलेंडर फुकट देऊ. लोक म्हणतात, महिला माझ्या ताई माता भगिनी आल्यात, ते म्हणतात अरे बाबा गपरे, ते पेन्शन मिळेल तेव्हा मिळेल, पण मला आता गॅस सिलेंडर फुकट मिळतं ना. मग आपण काय करतो, जाऊ दे आहे तो बरा आहे. आणि मतदान ज्या दिवशी तुम्ही मतदानासाठी बोट दाबता आणि शॉक लागतो, गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या. ही सगळी थापेबाजी, या थापेबाजीला बळी पडू नका. आणि मला खात्री आहे शिवसेना तुमच्या सोबत आल्यानंतर ताकद तर वाढणार आहेच, वाढलीच आहे. आणि केवळ राज्य सरकारलाच नव्हे तर केंद्र सरकारला सुद्धा खाली खेचण्याची धमक आणि हिंमत आता आपल्याला दाखवण्याची वेळ आलेली आहे. हे खोटं राजकारण, गद्दारांचं राजकारण हे आपल्या शिवरायाच्या महाराष्ट्रामधून खतम करण्याची वेळ आलेली आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवाभावाची लोक मंत्रिमंडळात पाठवत नाही तोपर्यंत तुम्ही किती आक्रोश करा. गेल्या 2 वर्षापूर्वी
तुम्हाला कल्पना आहे, शेतकरी रस्त्यावरती उतरले होते उत्तरेमध्ये, आठवतंय ना? वर्षभर रस्त्यावरती होते, कडक थंडीमध्ये होते, पावसात होते, उन्हात होते. काही शेतकरी तर त्या आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले. सरकार बदलच नाही, उलट त्या शेतकऱ्यांना अतिरेकी ठरवण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. हे असं संवेदनशील सरकार हे आता आपल्याला ठेवायचं नाही. आणि म्हणून आज माझ्याकडे कोणती सत्ता नसली तरी माझ्याकडे शक्ती आहे. ही तुमची शक्ती आहे, शिवसेनेची शक्ती आहे. आणि या शक्तीच्या जोरावर तुम्हाला मी शब्द देतो की तुमची जी घोषणा आहे जरा जोरात करा. ही मागणी या मागणीला शिवसेना पूर्ण पाठिंबा देते आणि तुम्हाला प्रत्येक पावलावरती शिवसेना सहकार्य करेल. काल आपली चर्चा झालेली आहे. हा, खांडेकर जे आले होते तुमचे सोबत सगळे होते, ही सगळी लोक तुमचीच आहेत. पण त्यांना सुद्धा मी त्यांना सांगितलं की इतर सुद्धा काही जर काही आवश्यक असेल, जर काही कोणाशी सल्ला मसलत करायची असेल, ती सल्ला मसलत तुम्हाला ताकद देण्याची गरज नाही. तुमची ताकद अफाट आहे, ताकद अफाट आहे. पण प्रत्येक पावलावरती कधी तुम्हाला काही आवश्यकता वाटेल, या मी शिवसेना आणि माझे सगळे शिवसैनिक हे तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून तुमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही, आपलं सरकार आलं तर मागणी मान्य करायला तुम्हाला मोर्चा काढायची गरजच नाही. मग त्यावेळेला मी तुमच्याकडे मगाशी खरं मला गुच्छ देत होते, म्हटलं गुच्छ देऊ नका. आता जेव्हा तुमच्या मागण्या मान्य होतील किंवा आपलं सरकार आल्यावर ती मागण्या मान्य करू, तेव्हा तुम्ही माझा सत्कार नाही, एक फुल देऊन फक्त तुम्ही स्वागत करा. आणि म्हणून एकच सांगतो, ही लढाई आता जिंकेपर्यंत थांबायची नाही. कुठेही फसू नका, यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आणि जे तुमच्याकडे दुर्लक्ष करतायत त्यांना खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसू नका. पूर्ण ताकदीने शिवसेना तुमच्या सोबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव साहब तुम आगे बढ़ो, उद्धव साहब तुम आगे बढ़ो, आदित्य जी तुम आगे बढ़ो. तर जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी महामोर्चा नागपुरात काढण्यात आलेला आहे. तिथे आता उद्धव ठाकरे यांनी संबोधित केलंय आंदोलकांना. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, तुमच्या पेन्शनच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मी मुख्यमंत्री असतो तर मोर्चा काढावाच लागला नसता असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. गद्दारांचं राजकारण राज्यातून संपवण्याची गरज आहे असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी सरकारवर केलाय. या महामोर्चाच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे हे देखील